कोण बोलणार या दोघांविषयी? तुम्ही? तर मला त्यांच्याबद्दल बोलायला शब्दच नाहीये. बरं. पण त्यांचा स्वभाव इतका छान आहे की आम्हाला तो खूप आवडला होता. म्हणजे असं काही वाईट बोलण्यासारखं काहीच नाही. तुम्ही तेव्हा पेढे वाटले होते. हो, पेढे वाटले ते. म्हणजे पास तो झाला, पण मुलीपेक्षा आम्हाला दोघांना त्याचा खूप आनंद झाला. त्यामुळे आम्ही विद्यापीठात जाऊन पेढे वाटले. पण जावई एकदम चांगला आहे म्हणजे. एकदम छान आहे, माझ्या मुलीपेक्षाही छान. ते जावई काय जादू करतात ना. नाही, जावई जादू नाही करत, जावईचा स्वभाव तसा आहे. हो, खूप छान आहे. अजून कोण बोलणार? माझी दीर आणि माझी जाव, तिचा स्वभाव खूप छान आहे आणि गावाला पण येणार ना ती, सगळ्यांना गिफ्ट वगैरे असं. गिफ्ट आणते म्हणून छान. नाही तसं नाही, पण ती म्हणजे वेगळे जातीची म्हणून असं आम्ही वाटू नाही देत तिला की आम्ही पण जवळ घेतो तिला. ती चांगली आहे. सगळे चांगले आहात. सगळे चांगले. अजून कोण? मी त्यांच्याबरोबर काम करणारी आहे. मी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून आहे आणि आमच्या इकडे सोशल वर्कर म्हणून मॅडम काम करत आहेत. बरं. तर त्या मल्टी टॅलेंटेड आहेत. एकाच शब्दात मी सांगेन, कुठच्याही क्षेत्रात अगदी गरिबापासून श्रीमंतीपर्यंत म्हणजे कोणालाही कुठेही काही कुठचीही गरज लागली तर त्या ताबडतोब तिकडे हजर असतात. रात्री अपरात्र, वेळेचं किंवा काळेचं काहीच बंधन नसतं आणि ती एकमेव व्यक्ती अशी आहे की कधीही 24 hours अवेलेबल. अरे वा, सर्टिफिकेट देतात मग. बरं, आता तुम्ही सांगा, क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला देणार? क्षमा मी आईवडिलांची मागेन, कारण की मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे, सोशल फील्डमध्ये, मी आत्ता RCFमध्ये येऊन 4 वर्ष झाले. पण या 4 वर्षात फार तर 4 किंवा 5 पण फोन मी फार कमी केले असतील. यालाही फार कमी फोन करते, कारण की हा इथे नसतो, हा जळगावला असतो आणि मी इकडे असते. तर आमचं फक्त 15 दिवसातनं एकदा असं भेटणं होतं, पण तोही तेवढ्याच कामात वाहून घेतो. त्यामुळे त्या दोघी सगळ्यांची आणि माझ्या फॅमिलीची मी क्षमा मागते की मी शक्यतो फार फोन कोणालाच करत नाही. त्यामुळे सगळ्यांची क्षमा. धन्यवाद. आणि धन्यवाद पुन्हा मी आईवडिलांना देईन, कारण की मी ज्या परिस्थितीतून आले आणि मी ज्या परिस्थितीच्या असताना त्या व्यक्तीशी लग्न केलं, तर त्यांनी त्याला मनापासून स्वीकारलं. त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आणि माझ्या सासूबाई आणि ज्या मावशी आहेत, त्या माझ्या मावशीसारख्या आहेत, त्यांचे पण दोघींचे धन्यवाद, कारण की तो लहानाचा मोठा ज्या पद्धतीने झाला आणि त्याला ज्या पद्धतीने त्यांनी वाढवलं, प्रेम दिलं आई नसताना, त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद मानते. तुम्ही? मी धन्यवाद मानेल अगोदर माझ्या सासू आणि सासऱ्यांचे, आणि क्षमा मागेल मी माझ्या जीवनसंगिनीची, की दोघांनी घेतलेल्या शपथेप्रमाणे जरी वागत असलो तरी मी तिच्यासाठी वेळ जास्त काढू शकत नाही, कारण माझंही तिकडे जॉब आहे, तिचाही इथे जॉब आहे. दोघंही आपापलं कर्तव्य सांभाळतो आहे. पण